राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि विधान भवनाच्या बाहेर आपण पाहू शकतो की शिवधर्म फाउंडेशन तर्फे संपूर्ण दुधाच्या दराला अनुदान देण्यात यावं या सगळ्या संदर्भात आंदोलन करण्यात येत आहे। आपण आंदोलकांशी बातचीत करणार दूध उत्पादक शेतकऱ्यांना जो आहे तो दुधाला हमीभाव देण्यात यावा अशी मागणी जी आहे ती या सर्व लोकांकडनं आंदोलकांकडनं करण्यात येते आणि आपण पाहू शकतो की संपूर्ण पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये झटापट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कुठेतरी आक्रमक सर्व आंदोलक झालेले आहेत। शिवधर्म या संपूर्ण संस्थेचे हे सर्व आंदोलक आहे शिवधर्म फाउंडेशन संस्थेचे। त्यांचं म्हणणं आहे की दुधाला हमीभाव देण्यात यावा आणि त्याकरता आज संपूर्ण विधिमंडळाच्या बाहेर रस्त्यावरती संपूर्ण आक्रमक आंदोलन जे आहे ते या सर्व आंदोलकांकडनं करण्यात आलेले असल्याचं आपल्याला पाहायला संपूर्ण आंदोलन जे आहे ते आंदोलक करत आहेत शिवधर्म फाउंडेशन या फाउंडेशन तर्फे हे संपूर्ण आक्रमक आंदोलन करण्यात आलेलं होतं, परंतु पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात या विधिमंडळाच्या परिसरात वाढवण्यात आलेला आहे आणि या सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन आता पोलीस जे आहेत ते पोलीस स्थानकात जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। परंतु सातत्याने दुधाला दर द्या अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांकडनं केली जात होती, परंतु त्यावरती कोणताही तोडगा सरकारकडनं काढला जात नसल्यामुळे अखेर आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच विधिमंडळाच्या बाहेर आंदोलन हे सर्व जे आंदोलक आहेत ते सध्या तरी आपल्याला करताना पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।